तसं वागलो रे, मी खराब वागलो. नाही ते धंदे केले, त्याची शिक्षा माझ्या आईला नको रे. आहे तू क्या आवर स्वतःला. काय आवर? माझा बा सोडून गेला मला एकट्याला. आता आहे पण जाणार मला एकट्याला सोडून. आहे मी तुझ्या हात जोडतो, तुझ्या पाया पडतो, तुझी माफी मागतो. आहे तुम्हाला शिवे दे, तुम्हाला हान मला. काय करतोस तू क्या? गौरी काय झालं ग माझ्या आईला? कुठे गेला हा तुकाराम? ट्रक खाली असेल. ओ तुकाराम, ओ तुकाराम, हे बघा काय आलंय. अरे काय चाललं का इथं? हे घ्या, तुमचं पत्र आलंय. पत्र? नाही तू वाच. तुळजाई प्रसन्न. हळू ना, तुळजापूर पर्यंत चालला ना आवाज. प्रिय तुकाराम. आजची खिदळती. वाच, नीट वाच. चाल. प्रिय लिहिले तिथे. प्रिय लिहिलं म्हणजे आईने लिहिलं असेल पत्र. नाही तर काय. म्या गौरा. कोण गौरा? अरे बाजूला राहती, लहानपणापासूनची मैत्री नाही. घरचं सगळं पाहती ती. वाच. गावी परिस्थिती वाईट आहे. यंदा पाऊस पाणी झालं नाही, शेती करपून गेली. या त्यातले महिने तुझी मनी ऑर्डर पण आली नाही. जमादार काम देत नाही म्हणून बाबांनी सावकारचं कर्ज काढलंय. डॉक्टरचं देणं पण वाढलंय. तेव्हा तू लगोलग निघून ये किंवा पत्र पाठव. कळावे आई बाबांचा आशीर्वाद. तुझीला याद येते गौरा. तुम्हाला नाही आठवण येत तिची? मला कसं तिची आठवण? मला नाही आठवणत कोणाची. आई बाबांची पण आठवण येत नाही? आली तरी जाणार नाही परत घरला. आणि सावकाराचं कर्ज? मला विचारून काढलं त्यांनी कर्ज. दादा तू गेला? नुसताच गेला नाही, आता बाहेर गेलाय. म्हणजे? चल घरी, तुला सांगतो सगळं. शकू, ए शकू, शकू, ए शकू, अगं का रडतेस तू? अगं रडवा कोणासाठी? जे आपले असतात त्यांच्यासाठी. तू का तापला कधीच नव्हता ग. चला माझं चुकलं ना, मी तुला नको नको ती स्वप्न दाखवली. मला तरी काय माहित ग, किती साधा सरळ भुवा बाबडा होता ग. कुठल्याही भावाला आपल्या बहिणीसाठी योग्य जोडीदार वाटावा ना तसा. मलाही तसंच वाटलं ग, म्हणून मी पण साला बरं झालं त्यांनी योग्य वेळी आपलं रूप दाखवलं. ते मी तरी काय करू ग, मी त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत ग. माझ्या बहिणीशी लग्न कर, माझ्या बहिणीशी लग्न कर. हे शकू, शकू काहीतरी बोल ना ग. मला मला तुझं दुःख कळतंय. अशी गप्प राहू नकोस, काहीतरी बोल ग, काहीतरी बोल. ए बाबा, ए ए आता कसं आमची गोडी बाई
गुढी शकू गुढी अशी अवघड देऊ मी. अरे तू कशाला काळजी करतेस? असे 56 तुक्या उभे करीन. लग्न म्हणजे काय भाऊला बोलीचं खेळ वाटला तुला? लग्न त्याच्याशीच करायचं असतं जो 7 जन्म निभावू शकतो. आणि मला लग्न कर म्हणतोस, तू का नाही केलं लग्न? कारण आपल्या दोघात मला तिसरं कोण आणायचं नव्हतं. मग मलाही तिसऱ्या कुणाला आणायचं नाहीये. तू असं नाही करायचं, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून लग्न करीन मी. पण मी देवाला रोज प्रार्थना करते, जो नवरा मला या जन्मी देणार आहेस तो मला या जन्मापुरताच दे. म्हणजे? कारण जन्मोजन्मी मला नवरा नको, पण जन्मोजन्मी मला हाच भाऊ पाहिजे. शकू बघ कोणाला घेऊन आलोय. नेहमीची आठवण काढणारी विसरले ना त्याला. कशाला उगाच उकरून काढताय मामा आता? तिच्या पण मी माझ्या आई बापाला विसरलो. बाप मेला तर त्याला आग्नी द्यायला पण नाही गेलो. आता तू कशाला उकरून काढतोयस? आता जाऊ द्या की, तुमच्या आवडीची भाजी केली. चला घरी जेवायला चला. मग काय ठरवलंयस? कसलं? आयुष्याचं, लग्नाचं? मी ठरवलं मामा आता. काय? लग्न करून टाकायचं. उगाच हातचं सोडून पळ त्याच्या मागे लागलो होतो. नक्की? मला एक सांगा मामा, मी विचारलं तर हो म्हणेल का ती? अहो म्हणेल की हो. अगोदर विचारून तर बघा. हे काय झालं? ती वळवळली जरा. मग असं करतो, पण आता परवाच विचारतो. परवाच का? परवा काय मुहूर्त आहे का? नाही मुहूर्त नाही. आता आज ते तर परवा गावी पोहोचणार ना. म्हणजे महागावीच. आता परवा गावी पोहोचल्याशिवाय काय गौरला विचारू शकणार काय मामा? गौरा मग हाय दुसरं कोण मला? जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. दादा जाते मी. ही का गेली निघून? तू क्या मामा? ओ मामा तू क्या? काय ओढायला काय झालं? मामा गावावरनं गौराची तार आली. काय रे? अरे तुझ्या घरावर जप्ती येणार आहे. कधी? परवा. ऐका ना माझं. फेकू नका. ऐका ना माझं. ऐक ना. माझी भांडी. असं काय करताय तुम्ही? काकू काय झालं? काय चाललंय हे सांग. सावकार. अरे सावकारा, माणूस की हाय का? भांडी का फेकायला लागलायस? तिला तुम्ही ऐकली? आम्हाला मतलब आहे फकस्त या घराचा, म्हणून जप्ती आणली. अरे म्हातारे, तुझ्या नवऱ्यानं कर्ज घेतलं होतं ते काय देवाला विचारून घेतलं होतं का काय? होय. अरे तेच देणं देता माझ्या नवऱ्याला जीव दिला. म्हातारे, कर्ज घेताना त्याचं व्याज पण फेडायचं असतंय आणि त्याचं व्याज दिवसागणिक वाढत असतंय. माईला तुझ्या नवऱ्याच्या त्याच्या बाने घेतलेलं कर्ज, त्याने स्वतः घेतलेलं कर्ज फेडता नाही आलं, ते कोण तुझा बाप फेडणार? अरे बा कुणाचं काढतोस? त्याचा लेख आहे की चित्त? त्यानं बी जीव दिला तर? माईला 2 वर्ष झालं पैका पाठवला नाही, आई बाप जिथं आहे का नाही ते बी विचारलं नाही. माईला त्याच्या येऊ दे गावात, त्याच्याकडनं व्याज फेडून घेतो. कशा पाय त्रास देता? भांडी तुम्ही माझ्या लेकाला त्रास देऊ नका. त्याला त्रास देऊ सांग. हवं तर मला त्रास द्या. माझा जीव घ्या सावकार. माझा जीव घेण्याने तुमचं कर्ज संपणार असेल तर माझा जीव घ्या. माझ्या संपण्याने तुमचं कर्ज संपणार असेल मी स्वतःला संपवते काकू. म्हणजे कर्जाची पिढा तरी संपल. मी स्वतःला संपवते. काकू नको. काकू माझं ऐक. काकू थांब. काकू मला नाही चालत. काकू माझं ऐक. काकू थांब. काकू माझं ऐक.
उघड नाही. आहे डोळे उघडणं. अगं तू क्या परत आलाय. तुझा तू क्या परत आला आहे कायमचा. आहे डोळे उघडणं आहे. अरे देवा, मी नाही तसं वागलो रे. मी खराब वागलो. नाही ते धंदे केले. त्याची शिक्षा माझ्या आईला नको रे. आहे तू क्या आवर स्वतःला. काय आवर. माझा बा सोडून गेला मला एकट्याला. आता आहे पण जाणार मला एकट्याला सोडून. आहे मी तुझ्या हात जोडतो. तुझ्या पाया पडतो. तुझी माफी मागतो. आहे तुम्हाला शिवे दे. तुम्हाला हान मला. काय करतोस तू क्या. गौरी काय झालं ग माझ्या आईला. अरे सावकारानं घरात घुसून समजा घर खाली केलं. अरे आईनं अरे काय. अरे बाबा तुझं काम करतो मी. अरे तुझं मी करतो. काय काळजी नाही. सावकार तुझा नाही सोडणार मी आता. माझ्या बाला मारलं. सोडा मला. आता याला सोडा. बघू काय करतो ते. सावकाराला मी असा नाही सोडणार. माझ्या बाला खाल्लंस तरी अजून तुझं व्याज संपलं नाही. तुला सोडणार नाही. दीडपट मुद्दल वसूल केलीस तुझ्या तर याच्या बाला पैसे द्या आणि वर ह्याची दादागिरी. तुला मी पण असं नाही सोडणार. पै ना पै वसूल करीन. तर तेच तर हा मुंबईला तिकडे ऐश करत होता. याचा बा इथं माझ्या पैशावर जगत होता. आता पैसे द्यायची वेळ आली तर माझ्या अंगावर धावून येतो. तुझ्या बाने घेतलेलं कर्ज फेड. मग त्यात या सावकाराचं काय चुकलं. त्यानं तर तुझ्या बाला पैसे पुरवले होते ना. सावकार तुला तुझा पैसा वाटायचा अधिकार दिला कोणी. सावकार आहे मी. व्याजाने पैसे देतो आणि ते वसूल बी करतो. तो धंदा आहे माझा. समजला. तू कोण विचारणार. मी CID इन्स्पेक्टर. चल तुझं सावकारकीचं लायसन दाखव. आबानी खाजगी सावकारकी विरुद्ध कायदा केलाय माहिती आहे ना तुला. ए पकडा याला. पकडा. तुला सोडणार नाही. नेतो जेलमध्ये.